Hello and welcome, dear students. In this bridge course, subject English for Standard 8. Today we are going to learn activity number 35. And what are the learning outcomes? Write appropriate captions to photographs, pictures and diagrams. समोर तुम्हाला जी चित्र दिलेली आहेत त्यांना नावं द्यायची आणि त्यांच्याविषयी माहिती सांगायची. Instructions for teachers and parents. Show the things in a first aid kit. तर विद्यार्थ्यांनो, प्रथमोपचार पेटी तुम्हाला माहितीच असेल त्याविषयीची माहिती आज आपल्याला पाहायची आहे. डिस्कस अबाउट द युजेस ऑफ ईच ऑब्जेक्ट. त्यामध्ये जी काही औषधं असतात त्यांचा वापर कुठे होतो हे सुद्धा आपल्याला आज शिकायचे आहे. गिव देम डेमो हाऊ टू यूज फर्स्ट एड किट. तुम्हाला जी प्रथमोपचार पेटी बघणार आहात तिचा वापर कसा करायचा याविषयी सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत. क्रिएट सम सिच्युएशन्स, गिव देम डेमो हाऊ अँड वेअर टू यूज फर्स्ट एड थिंग्स. तुम्हाला एखादी घटना सांगू आणि त्यावेळी तुम्ही काय करणार याविषयी सुद्धा आपल्याला माहिती पाहायची आहे. डिस्कस द फर्स्ट एड किट ऑफ 2020. 2020 सालची प्रथमोपचार पेटी कशी होती, आपण काय करत होतो याविषयी सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. डिस्कस व्हॉट प्रिकॉशन्स शुड बी टेकन ड्युरिंग कोरोना पॅन्डेमिक. कोरोना कालावधीमध्ये आपण काय सूचना पाळल्या पाहिजेत याविषयी सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत. नाव इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. ऑब्झर्व द शोन ऑब्जेक्ट्स ऑर पिक्चर्स केअरफुली. Tell the names of things required in first aid kit. Discuss the uses of various things in first aid kit. Learning activity. Name the following things and write the uses. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समोर 6 वस्तू दिसत आहेत. पहिली वस्तू बर्नीत आहे, दुसरं बँडेड आहे, तिसरं पॅरासिटामॉलची गोळी आहे, चौथी एक क्रीम आहे, पाचवं जखमेवर लावायची पट्टी आहे आणि 6वं चिकट टेप आहे. तर काचेमध्ये जी वस्तू दिसते तो कापूस आहे, त्याला म्हणायचं कॉटन. आता ह्या सर्वांची जी माहिती आहे ती सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेली आहे, पण ती एकत्र दिलेली आहे. आपल्याला ती व्यवस्थित मांडायची आहे आणि त्यानंतर ती आपल्या वहीमध्ये लिहून घ्यावीची आहे. सॉल्व ॲक्टिव्हिटी. नेम द फॉलोइंग थिंग्स अँड राईट इट्स युसेस. तर पहिल्यांदा आहे कॉटन. कॉटन इज यूज्ड टू स्टॉप ब्लिडिंग फ्रॉम मायनर पंक्चर्स. दुसरी वस्तू आहे बँडेड. बँडेड इज यूज्ड टू कव्हर मायनर कट्स. तिसरी आहे पॅरासिटामॉलची गोळी. पॅरासिटामॉल इज अ कॉमन पेन किलर यूज्ड टू ट्रीट पेन अँड ऑल्सो यूज्ड टू रिड्यूस फीवर. त्याखाली बघा अँटीसेप्टिक क्रीम आहे. मग तिचा उपयोग काय? इट हिल्स वुंड्स, प्रोटेक्ट अगेन्स्ट इन्फेक्शन. पुढं आहे बँडेज. बँडेज इज अ पीस ऑफ मटेरियल यूज टू कवर वुंड्स. त्याच्या शेजारी आहे ॲडेसिव्ह टेप, चिकटपट्टी. ॲडेसिव्ह टेप इज यूज्ड टू अटॅच बँडेज टू कीप ड्रेसिंग इन प्लेस. तर सर्वांचे उपयोग आपल्याला कळले आहेत. कॉटन कशासाठी वापरतात? जखमेवर ठेवण्यासाठी. रक्त निघत असेल ते थांबवण्यासाठी. बँडेड कधी वापरतात? ते जखमेवर जो छोटासा कट असतो चाकूने किंवा खिळा लागला तर त्याचं रक्त थांबवण्यासाठी बँडेड वापरतात. पॅरासिटामॉलची गोळी. पॅरासिटामॉलची गोळी काय आहे? पेन किलर आहे, त्याच्यामुळं दुखणं कमी होतं. त्याचबरोबर ही जी गोळी आहे ती आपला जो ताप आलेला असतो आपल्याला तो सुद्धा कमी करते. त्याच्याखाली अँटीसेप्टिक क्रीम आहे. त्याच्यामुळं काय होतं की आपण ती जखमेला लावतो आणि त्याच्यामुळं जे इन्फेक्शन होत असतं ते व्हायचं टाळतं. जखम झाल्यानंतर त्याच्यावरती बँडेज बांधतात बघा. पांढरा सछिद्र असा कापड असतं छोटंसं, ते बांधतात. त्याच्यामुळं काय होतं तर त्या जी जखम आहे ती झाकली जाते आणि ती झाकलेली जखम त्याच्यावर बँडेज टाकल्यानंतर बांधल्यानंतर ते जर हलू नये, इकडे तिकडे जाऊ नये म्हणून ॲडेसिव्ह टेप म्हणजे चिकटपट्टीने तिथं ती चिकटपट्टी त्या जखमेवरती लावली जाते. तर अशा आहेत ह्या सर्वांचे
उपयोग आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या प्रथमोपचार पेटीमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही घटना दिल्या जातील आणि यावेळी तुम्ही काय करताल प्रथमोपचार याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगायची आहे. प्रॅक्टिस. व्हॉट फर्स्ट एड विल यू यूज फॉर फॉलोइंग सिच्युएशन. पुढील घटनांमध्ये तुम्ही कुठला प्रथमोपचार कराल. पहिला आहे इफ समवन हॅज अ बर्न. जर एखाद्याला जळालं तर तुम्ही काय करताल. इफ समवन हॅज अ नोज ब्लीड. एखाद्याच्या नाकामधून जर रक्त येत असेल अशा वेळी तुम्ही काय कराल. थर्ड सिच्युएशन इफ समवन इज वॉमिटिंग. तिसरी घटना तुम्हाला सांगितली की एक व्यक्ती ओकत आहे. वॉमिटिंग म्हणजे काय, ओकणे. फोर्थ सिच्युएशन इफ समवन हॅज अ ब्रोकन बोन. एखाद्याच्या हाताचं हाड मोडलेलं आहे. बघा चित्रामध्ये तुम्हाला एक्सरे दिसतोय. त्याच्यानंतर मुलाच्या गळ्यात हात बांधलेला आहे. इफ समवन हॅज अ ब्रोकन बोन. एखाद्याचं हाड मोडलेलं आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल तर ते आता आपण पाहू. If someone has a burn, answer. Cool the burn under cold running water immediately for at least 20 minutes. Use Bernol antiseptic cream. जर एखाद्याचा भाजला असेल तर त्याचा जो हात किंवा पाय आहे ज्या ठिकाणी भाजलंय जवळपास 20 मिनटं ते नळाखाली आपण धरू थंड पाण्याच्या आणि त्यानंतर त्याच्यावरती बर्नॉल अँटीसेप्टिक क्रीम लावूया. सेकंड, इफ समवन हॅज अ नोज ब्लिडिंग. Answer. Sitting upright, leaning slightly forward, pinching both nostril may help stop a nosebleed. जर एखाद्याच्या नाकातून रक्त येत असेल तर त्याला आपण झोपवू, त्याचं तोंड वरच्या दिशेला ठेवू किंवा काय करू, फर्स्ट एड कापूस घेऊ आणि त्याच्या नाकाजवळ ठेवू. पूर्ण पण ठेवायचं नाही, नाहीतर गुदमरू शकतो जीव. त्याच्यामुळं कापसाने त्याचं नाक स्वच्छ करू रक्त येत असेल तर, आहे की नाही. If someone is vomiting, answer. Taking small sips of oral rehydration solution ORS may help prevent dehydration. जर एखाद्याला उलट्या होत असतील तर त्याला रिहायड्रेशन म्हणजे ORS आपण देऊ शकतो किंवा आपल्याकडं काय करतात अशा व्यक्तीला लिंबाचा रस पाजायला देतात की ज्याच्यामुळं त्याच्या उलट्या काय होतात, थांबतात. इफ समवन हॅज अ ब्रोकन बोन, provide first aid treatment and help them get professional care or use a sterile bandage, a clean cloth or a clean piece of clothing. जर एखाद्याचं हाड मोडलं तर सर्वात अगोदर दवाखान्यात न्यायचं. त्याच्यानंतर बँडेज वापरून त्याचं किंवा हात किंवा पाय त्याला व्यवस्थित बांधायचं. पण हे सर्व कसे असलं पाहिजे, अत्यंत स्वच्छ असलं पाहिजे. डॉक्टरची भेट घ्यायची. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. मॅच द पिक्चर टू एमर्जन्सी ऑर नॉट एमर्जन्सी. तातडीचं आहे किंवा तातडीचं नाही याविषयी आपल्याला जोड्या लावायच्यात. तर पहिलं चित्र बघा मुलांनो, फायर ऑन युअर हाऊस. घराला आग लागलेली आहे, एमर्जन्सी. बरोबर आहे ना. पोलीस कॅचेस अ बॅड गाय. पोलीस एका गुन्हेगाराला पकडत आहे, एमर्जन्सी. लॉस्ट युअर वॉलेट, की तुमचं पैशाचं पाकिट हरवलेलं आहे, एमर्जन्सी. ड्रॉप्ड युअर आईस्क्रीम, तुमच्या हातून आईस्क्रीम पडलेली आहे, नॉट एमर्जन्सी, नॉट ॲन इमर्जन्सी. ब्रोक युअर लेग, पाय मोडलेला आहे, एमर्जन्सी. लक्षात आलं या जोड्या. यानंतर इव्हॅल्युएशन. त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. आता आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहू. फर्स्ट क्वेश्चन, विच थिंग्स आर रिक्वायर्ड इन फर्स्ट एड बॉक्स. प्रथमोपचार पेटीमध्ये कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे. आन्सर. कॉटन बँडेड, पॅरासिटामॉल, अँटीसेप्टिक क्रीम, बँडेज, ॲडेसिव्ह टेप, सीझर्स, सेफ्टी पिन्स, थर्मामीटर, स्किन रॅश क्रीम, डेटॉल, आयोडीन. सेकंड, हाऊ वूड यू ट्रीट द फॉलोइंग, की पुढील घटनांमध्ये तुम्ही काय करताल.
अ पर्सन हू फेल्स फेंट, एखाद्याला चक्कर आली. आन्सर, यू शूड सिट ऑर लाय डाऊन इमिजिएटली. इफ सिटिंग, प्लेस द हेड बिटवीन द नीज. सेकंड सिच्युएशन, अ पर्सन मेट विथ ॲन ॲक्सिडंट, एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला. कॉल फॉर हेल्प. इफ नेसेसरी, कॉल 108 फॉर ॲन ॲम्ब्युलन्स ऑर रश द पर्सन टू अ हॉस्पिटल. थर्ड, हाऊ वूड यू ट्रीट अ स्क्रॅक्ड नी, जर तुमच्या गुडघ्याला खरचटलं तर तुम्ही काय कराल. वॉश युअर हँड्स अँड वॉश द स्क्रॅप जेंटली विथ वॉटर फर्स्ट. ॲप्लाय antibiotic ointment and apply a bandage. Now make your own first aid kit at your home. आपण यादी पाहिलेली आहे. यानुसार आपण घरच्या घरी फर्स्ट एड किट म्हणजे प्रथमोपचार पेटी तयार करायची. 2020 पासून कोरोना संक्रमण काळ आहे. त्या कोरोना संक्रमण काळासाठी आपल्याला प्रथमोपचार पेटीची सुद्धा आवश्यकता आहे. आता याच्यामध्ये काय येऊ शकतं, सॅनिटायझर येऊ शकतं, व्हिक्स येऊ शकतं, त्यानंतर वाफ घ्यायचं मशीनसुद्धा फर्स्ट एडमध्ये आपण घेऊ शकतो. यासाठीचे अधिकचे जे व्हिडिओ आहेत ते आपण दीक्षा ॲपवरती पाहू शकतो. आणि व्हॉट आय लर्न टुडे, द नेम्स ऑफ व्हेरियस थिंग्स यूज्ड इन फर्स्ट एड बॉक्स. थँक्यू व्हेरी मच.